हॅलो. तर या ठिकाणी बेस्ट फिल्डरचा आपण पहिला कोणाला देऊ, बॉलरला देऊ. तर बेस्ट फिल्डरचा आपण ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत अर्जुन अर्जुन बिबे या संघाला. पाहुणे संघाचा हा देवंश एट काल या संघाने एक चांगली फिल्डिंग केली. त्या क्षेत्ररक्षकाला आपण बेस्ट फिल्डरचा आपण श्रमिक नगरचा कांगारू असं याला म्हटलं जातं, त्याला आपण बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय. तर बेस्ट बॅट्समन कोण असेल? एका साईडला आहे पाहुणे संघ, एका साईडला आहे तुर्बे संघ. कोण असेल, तुर्बे की पाहुणे? तर बेस्ट बॅट्समन ठरला जातोय तुर्बे 11 संघाचा भूषण पाटील. या आपण मंचावरती आपल्याला बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार दिला जातोय. तर करण सावंत यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार भूषण पाटील याला दिला जातोय. तर बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार भूषण पाटील याला दिला जातोय. तर जाणार आहोत आपण बेस्ट बॉलर कडे. उत्कृष्ट गोलंदाज एका साईडला आहे पाहुणे संघ, एका साईडला आहे तुर्बे संघ. कोण असेल पाहुणे संघाचा? कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जातोय पाहुणे संघाकडे. बेस्ट बॉलर आहे विशाल. तर विनोद तेलमोरे यांना विनंती करते की आपण बेस्ट गोलंदाजाचा पुरस्कार द्यायचा आहे. तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणाला असेल? एका साईडला पाहुणे, एका साईडला तुर्बे. तर नक्कीच असेल तो म्हणजे पाहुणे संघाचा वसीम. तर जगन माने यांना विनंती करतोय की आपण वसीम याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार द्यायचा आहे. तर 2 दिवस आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहिली, त्यांच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहिली, ते बोनकोडचे आपले स्थानिक सुपुत्र बंटी दादा यांचे देखील या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जातोय. मी तर राहुल कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. बंटी दादा यांचा देखील या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तर आपल्याला या ठिकाणी मंडप आणि लाईट देखील पुरवल्या गेल्या. त्यांचं नाव आहे कुमार डेकोरेटर्स. त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तर मी प्रकाश सुरवडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. हॅलो. तर 2 दिवसामध्ये आपण डीजेच्या माध्यमातून
2 दिवस आपण ही स्पर्धा पाहिली आणि एक चांगलं संगीत ऐकलं डीजेच्या माध्यमातून. डीजे प्रमोद त्यांना देखील मी विनंती करतोय, आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी राहुल लिंगाटे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. डीजे पमे आणि डीजे प्रमोद त्यांना देखील असं म्हटलं जातं. त्यांचा या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जातोय. हॅलो आता हॅलो पुढील सन्मान आपण आपले लाडके अँकर यांना देत आहोत. प्रतीक पाटील यांना अँकरिंगचा हे करू, आपण सन्मान करू दत्ता सराटे यांच्याकडून. जनार्दन विश्वकर्मा करतील. जनार्दन दे, जनार्दन धोनी यांचे फॅन. टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि एक विशेष पुरस्कार मी सांगतोय, आपल्या प्रत्येक टुर्नामेंटचे व्हिडिओ एडिटर व फोटो एडिटर राहुल लिंगाटे यांचा सन्मान संदीप लोहार करतील. हॅलो. संकल्प शेठ नाईक प्रतिष्ठान आयोजित मान्य श्री लोकनेते गणेशजी नाईक साहेब वनमंत्री चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य श्री संदीप दादा लोहार यांचा देखील या ठिकाणी येतो तिथं सन्मान केला जातोय. मी करणदादा सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक मान्य श्री संदीप दादा लोहार यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. 2 दिवस आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आम्हाला देखील या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्यावर देखील तुमचं खूप खूप आभार. तर मी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते मिथ 8-11 पाहुणे या संघाला, या दोन्ही या संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण मंचाच्या समोर यायचं. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला दिली जाईल. सर्व मिथ 8 या संघाचे खेळाडू या आपण मंचावरती. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येईल. संदीप दादा, हे संदीप दादा सगळे मिळून द्या ना एकत्र. तर या स्पर्धेचे सर्व कार्यकर्ते मिळून ही या 2 क्रमांकाची ट्रॉफी देतील. मिथ 8-11 या संघाला दुसरा क्रमांक लगावला होता तो म्हणजे पाहुणे 8 या संघाने.
8 विकी पॅकर्स तुर्भे या संघाला तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यात येते. 8 विकी पॅकर्स या तुर्भे संघाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लागू होतंय. आणि नुकताच 31 आणि 2 फेब्रुवारी रोजी महापे येथे संपन्न झालेला अंडर आर्म क्रिकेट नाईट स्पर्धेमध्ये देखील पहिला क्रमांक पटकावला होता. तेव्हा सुद्धा या संघाने देखील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लगावलं होतं. हे दादा झालं ना. तर या ठिकाणी मी संकल्प शेठ नाईक प्रतिष्ठान आयोजित मान्य श्री लोकनेते गणेशजी नाईक साहेब वनमंत्री चषक 2025 मध्ये इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मान्य श्री आयोजक संदीप दादा लोहार